नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा तणाव एका नव्या पातळीवर पोहोचलाय। अमेरिकेच्या सौदी दूतावासाचं इराणनं भयंकर नुकसान केलंय, असं नुकसान जे अमेरिकेच्या विचारांच्याही पलीकडचं आहे। मिळालेल्या माहितीनुसार इराणी ड्रोन हल्ल्यामुळे सौदी अरेबियातल्या अमेरिकी दूतावासाचं मोठं नुकसान झालंय। या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील आधीच अस्तित्वात असलेला तणाव आता आणखी वाढला। हा हल्ला पहाटे 1:30च्या सुमारास झाला, जेव्हा 2 इराणी ड्रोन दूतावासाच्या सर्वात सुरक्षित भागात घुसले। त्यांचं लक्ष इतकं अचूक होतं की दुसऱ्या ड्रोननं पहिल्या ड्रोननं तयार केलेल्या त्याच छिद्रातून आत प्रवेश केला आणि तो भिंतीवर आदळला। त्यामुळे एक मोठी आग लागली, जी केवळ काही मिनिटं नव्हे तर कित्येक तास धुमसत होती। या हल्ल्यामुळे दूतावासाच्या 3 मजल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, ज्यात CIA स्टेशनचाही समावेश होता। अधिकाऱ्यांच्या मते दूतावासाचे काही भाग आता दुरुस्त करण्यापलीकडे गेले आहेत। दिलासा देणारी एकच गोष्ट म्हणजे हा हल्ला रात्रीच्या वेळी झाला, जेव्हा तिथं कमी लोक उपस्थित होते। जर हाच हल्ला दिवसा झाला असता तर त्यामुळे मोठी आपत्ती ओढवली असती। त्यावेळी शेकडो कर्मचारी तिथं काम करत असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली असती। आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीला हा हल्ला किरकोळ स्वरूपाचा असल्याचं म्हटलं गेलं होतं आणि त्यात केवळ एक छोटी आग लागल्याचं वृत्त होतं। तथापि आता समोर येत असलेली माहिती एक पूर्णपणे वेगळं चित्र दर्शवते। खरं तर या बातमीमध्ये अनेक तपशील दडलेले आहेत, जे हळूहळू उघड होत आहेत। अलीकडच्या वर्षात मध्य पूर्वेतील विविध भागातील अनेक अमेरिकी दूतावास आणि मिशनना अशा प्रकारचं लक्ष्य करण्यात आलंय। इराणकडून वाढणारे हे धोके वॉशिंग्टनसाठी एक मोठी चिंतेची बाब बनलेत। एकंदरीत सौदी अरेबियात जे घडलं तो केवळ एक स्फोट नव्हता, तर अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक मोठं उल्लंघन होतं। या बातमीचे विविध पैलू जसजसे समोर येत आहेत तसतशी अमेरिकेची चिंता वाढतीये। या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आपल्या सुरक्षा धोरणात कोणते बदल करतंय आणि त्याचा मध्य पूर्वेच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे येत्या काही दिवसांमध्ये पाहणं बाकी आहे।